नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। दंडवत प्रणाम, मी मंगेश बोबडे। सध्या आपण अमरावती येथील सांस्कृतिक मैदानात आलो आहे। आपण बघू शकतो का या ठिकाणी आश्रमाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने हा कार्यक्रम मोहनदादा कारंजेकर यांनी आयोजित केला असून परंपरेत चालत आलेला श्री दत्तात्रय प्रभूंचा रोट उपहार महोत्सव आश्रमामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। आपण बघू शकतो ही शोभायात्रा सांस्कृतिक मैदानामधून थेट रेल्वे स्टेशन ते राजकमल चौक ते राजापेठ व राजापेठवरून महानुभाव आश्रम अमरावती असे या शोभायात्रेचे विसर्जन होणार आहे। तसेच 21 तारखेला श्री चक्र स्वामींनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा अनुसरून बरेचसे तरुण संन्यास धर्मामध्ये प्रवेश घेणार आहे व 22 तारखेला या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। या कार्यक्रमामध्ये पूजनीय सरसंघचालक मोहन भागवत तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 22 तारखेला 10 ते 11 च्या दरम्यान भानखेडी गोविंद गुरुकुल महानुभाव आश्रम येथे उपस्थित राहणार आहे। तसेच आपण बघू शकतो या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात शोभायात्रा सुद्धा निघालेली आहे। अशाच वेळेस आपल्यासोबत मोहनदादा कारंजेकर बाबा आहे, तर त्यांच्यापासून या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊया। परंपरेने चालत आलेला श्री दत्तात्रय प्रभूंचा रोट उपहार महोत्सव संपन्न झालेला आहे आश्रमामध्ये आणि आता शोभायात्रा सायन्स मैदानमधून रेल्वे स्टेशनवरून पुलावरून राजकमल मध्ये जाणार आहे आणि राजकमलवरून राजापेठ आणि राजापेठवरून महानुभाव आश्रम अमरावती असा या शोभायात्रेचं त्या ठिकाणी विसर्जन होणार आहे। 21 तारखेलाही महानुभाव पंथाच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या तत्वज्ञानाला अनुसरून बरेचसे तरुण संन्यास धर्मामध्ये प्रवेश करणार आहेत आणि 22 तारखेला या कार्यक्रमाचा समारोप आहे। या कार्यक्रमासाठी पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उपस्थित राहणार आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 22 तारखेला सकाळी 10 ते 11 या दरम्यान भानखेडी मुबा गोविंद गुरुकुल महानुभाव आश्रम या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून आश्रमाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे। महानुभाव आश्रम गोविंदनगर कवरनगर जवळ राजापेठ अमरावती या आश्रमाचा शतकपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने आज अमरावती शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। सकाळी श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाला स्नान करून परंपरेनं कारंजेकर पिढीमध्ये चालत आलेला रोट उपहार महोत्सव आम्ही संपन्न केलेला आहे आणि आता शोभायात्रा उद्या 21 तारखेला महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाला अनुसरून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेल्या शिकवणाला अनुसरून त्या ठिकाणी संन्यास दीक्षा विधी खऱ्या अर्थानं काही मुलं घेणार आहेत आणि 22 तारखेला या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। या कार्यक्रमासाठी भारतभरातील संत महंत तपस्विनी आणि भाविक भक्त खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आहे। दिल्ली, पंजाब, अमृतसर, जम्मू, तेलंगणा, हिमाचल इकडून सुद्धा भक्त मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। त्याप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दंडवत प्रणाम।